नमस्ते. संख्या नामी विद्यार्थ्यांना लिहिता येण्यासाठी वेगवेगळ्या खेळांची आपण मदत घेतो आणि खेळ आधारित अध्यापन पद्धतीचा आपण आपल्या वर्गामध्ये उपयोग करत असतो. आज आपण असाच एक खेळ बघणार आहे, ज्याच्यामध्ये या लाकडी पट्ट्या आहेत. त्या लाकडी पट्ट्या ह्या अ, वेगवेगळ्या रंगाच्या आहेत आणि ह्या ज्यावेळेला आपण ठेवतो, त्यावेळेला या 3-3च्या सेटमध्ये ठेवल्या जातात. ह्या एकदा आडव्या, एकदा उभ्या अशा पद्धतीनं तयार करून हा मनोरा आपल्याला जेवढ्या संख्या मुलांना जास्तीत जास्त शिकवायच्या आहेत, तेवढ्या संख्येचा हा मनोरा बांधायचा आणि त्याच्यानंतर या खेळाला सुरुवात करायची. हा खेळ नेमका कसा खेळला जातो, हे आपल्याला दाखवण्यासाठी येत आहेत खोत मॅडम आणि त्यांच्यासोबत हा खेळ खेळणार आहेत गंधारे मॅडम. या दोघींच्याकडून आपण हा खेळ कसा खेळायचा आणि प्रत्यक्ष वर्गामध्ये याची अंमलबजावणी कशी करायची, हे शिकून घेऊयात. आपल्याला एक खेळ खेळायचा आहे. ह्या खेळामध्ये हे सगळे जे काही पट्ट्या आहेत, ह्या वेगवेगळ्या कलरच्या आहेत. तर ह्या ज्या पट्ट्या आहेत, त्या एकूण पट्ट्या ज्या आहेत, त्या 45 पट्ट्या आहेत आणि त्या आपण अशी रचना करून ठेवलेली आहे, की ह्या 3-3 पट्ट्यांचा गट केलाय. एकीकडे अशी उभी, परत त्याच्यावरती ही अशी आडवी, परत उभी, असं एकानंतर एक, एक असं आपण उभं, आडवं असं ठेवलेलं आहे. तर आपल्याला काय करायचंय, की हे फासे जे आहे ते टाकले, की जो कलर येईल त्या कलरच्या संदर्भातली 2 पट्टी म्हणजे वेगवेगळे कलर आले. समजा निळा आलाय, तर आपल्याला 2 वेळा काय करायचे ह्या पट्ट्या काढायचे. पण त्या काढल्यानंतर की हा ब्लॉक जो आहे, हा काय झाला पाहिजे, अजिबात पडला नाही पाहिजे. हा असाच राहिला पाहिजे. तेव्हा आपल्याला अगदी सावधानतेने हे काढायचे आणि काढल्यानंतर ह्या रचनेमध्ये किती ह्या पट्ट्या शिल्लक राहतात. म्हणजे 2 काढल्या, तर आपल्याला 45 मधून 2 गेल्या तर 43 राहतील. तर तो 43 हा शब्द अक्षरात इथे लिहायचा आहे आणि अंक तो अक्षरात लिहायचा आणि बरोबर लिहिल्यानंतरच त्याला पुन्हा फासे टाकण्याची संधी मिळेल आणि तोच काढेल आणि दुसरी जी व्यक्ती असेल तिनं मात्र काय तो अंक शब्दरूपात इथे लिहायचे. असा आपल्याला खेळ खेळायचा आहे. तर आपण आता सुरुवात करूया. पहिल्यांदा तू खेळ. आता एक निळा आणि एक ऑरेंज. हां. तर काळ. ऑरेंज. आता ह्याच्यात तयार झाल्या तर मी सांगणार. तू फासा टाकल्यास तर मला सांगावं लागेल. तर मी सांगते ह्याच्यामध्ये आता शिल्लक राहिले 43. हो. आता माझा चान्स. आता केशरी आणि पिवळा. पिवळा. आता ह्याच्यात राहिलेले आहेत 41. 41 मी बरोबर लिहिलंय. पण फासा मी टाकलाय. आता खरं म्हणजे तू लिहायला पाहिजे होतंस. मीच लिहिलंय. पण आता तू लिहायचं. ठीक आहे. आता पडलेत निळे. 2 काढायचे का? 2. मी काढणार आहे. मी लिहायचं का? हो. ओके. आता 41 मधनं 2 गेले. 39. 39. हां. आता मी फासे टाक. केशरी 2. आता तू लिह. 39.
सदतीस की ठीक. आता तू फासे टाक. टाकणे फास्ट. नंतर तू लिहायचे. लाल. चिरू. तीस 37 36 35. अशा प्रकारे ज्या वेळी नंबर येतील एखादी विद्यार्थी चुकला तर त्याला पुन्हा जोपर्यंत तो बरोबर लिहित नाही तोपर्यंत त्याला याच्यातून ही जी पट्टी आहे ती काढता नाही येणार आणि त्याला फासे सुद्धा टाकण्याचा चान्स नाही मिळणार. त्याला संधी नाही मिळणार. तर अशा प्रकारे आपण हा मनोरंजनात्मक गेम विद्यार्थ्यांच्या लेखनासाठी घेऊ शकतो. धन्यवाद.